जय जय हे भगवति सुरभारती तव चरणं प्रणामः। जय जय हे भगवति सुरभारती तव चरणं प्रणमामः। नाद ब्रह्ममयि जय वागीश्वरि चरणं ते गच्छामः। शरणं ते गच्छामः। त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या वन्दितसुरमुनिचरणा नवरसमधुरा कवितामुखरा स्मितरुचिरुचिराभरणा स्मितरुचिरुचिराभरणा। जय जय हे भगवति सुरभारती तव चरणं प्रणमामः। ललितकलामहि ज्ञानविभामहि वीणापुस्तकधारिणी ललितकलामहि ज्ञानविभामहि वीणापुस्तकधारिणी मतिरस्थानः तव पदकमले मतिरस्थानः तव पदकमले ऐकुण्ठविषहारिणी ऐकुण्ठविषहारिणी। जय जय हे भगवति सुरभारती तव चरणं प्रणमामः। नाद ब्रह्ममयि जय वागीश्वरि शरणं ते गच्छामः। शरणं ते गच्छामः। धन्यवादः। ओम नमः सदसे सदसस्पतये सर्वेभ्यः नमः। श्रावणमासः इत्युक्ते उपाकर्म रक्षाबन्धनं गौरी पूजा कृष्णाष्टमी इति बहु पर्वाणि तत्र आचर्यन्ते। तैः पर्वभिः सह एकं नूतनं पर्व गत अर्धशतकात् आचर्यमाणः विद्यते। तत् पर्वं किम् इत्युक्ते संस्कृतोत्सवपर्व इति। संस्कृतम् उद्दिश्य एकं पर्व आचरणीयम् इति। स एव संस्कृतोत्सवः इति भारतसर्वकारस्य राष्ट्रीयसंस्कृतसंस्थानम् इति संस्था अस्ति। तत् संस्थाद्वारा गत 50 वर्षेभ्यः अर्धशतकात् अयम् उत्सवः विश्वविद्यानिलयेषु विद्यालयेषु पाठशालासु संस्कृतसेवाकेन्द्रेषु एवं प्रवर्तते। गत 7 वर्षेभ्यः कಳೆದ 7 ವರ್ಷಗಳಿಂದ एतस्य इतोपि विस्तृतरूपम् अभवत्। किमर्थं केवलम् एकस्मिन् दिने उत्सवः 7 दिनपर्यन्तम् उत्सवः आचर्यताम्। केचन जनाः अद्य आगन्तुं न शक्नुवन्ति, ते परस्मिन् दिने आगच्छेयुः अथवा प्रपरस्मिन् दिने आगच्छेयुः। अतः बहूनां जनानां कृते संस्कृतस्य श्रवणं भवतु। आदौ श्रवणसंस्कारः भवेत्। अतः तादृशदृष्ट्या संस्कृतसप्ताहः इति आचर्यते। संस्कृतभारती नाम संस्था गत 40 वर्षेभ्यः 40 वर्षಗಳಿಂದ इयं संस्कृतभारती कार्यं करोति। सा एका स्वयं सेवा संस्था। भारतस्य प्रायशः 3,500 ಕೇಂದ್ರಾಣಿ ಸನ್ತಿ 3,500 ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಇಂತಹ ಅನೇಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಹೊರಗಿನ 20 ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಈ ವರ್ಷ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಸಂಸ್ಕೃತ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಕರೆ ಕೊಟ್ಟಾಗ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕರೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ कर्नाटकस्य विविध नगरेषु ग्रामेषु च एम् उत्सवम् आचरति। मैसूरुनगरे अद्य अन्तिमं दिनम् इत्युक्ते 7 दिनेभ्यः पूर्वं संस्कृतस्य उत्सवः आरब्धः। प्रथमदिने मम उपन्यासः आसीत्। अनन्तरं
परस्पन्दिने संस्कृतगीतानां गायनम् अन्यत्र आसीत्। तृतीयदिने संस्कृतकथानां कथनं तथा रीत्या आसीत्। चतुर्थदिने डॉक्टर एच् वी नागराजराव् इति ORI प्राध्यापकः, भवान् जानाति, संशोधकः आसीत्। तेन स्वरचितकवितानां वाचनं किञ्चित् व्याख्यानं तादृशकार्यक्रमः आसीत्। अनन्तरं ह्यः संस्कृतश्लोकानाम् अन्त्याक्षरी आसीत्। अद्य तावत् संस्कृतरसप्रश्नः क्विस् प्रोग्राम् इत्युच्यते किल, सामान्यज्ञानं कथं ज्ञातम् अस्माकं कृते इति अयं विचारः अद्य प्रवर्तते। अयि भोः जनाः, अस्माकं सौभाग्यं यत् अद्य मैसूरुविश्वविद्यानिलयस्य कन्नडविभागस्य अध्यक्षः तथा च इदानीं संस्कृतविभागस्य च अध्यक्षः डॉक्टर मञ्जुनाथमहोदयः अद्य समागतः अस्ति। बहु धन्यतायाः विषयः। अहम् अहोभाग्यम् इति मन्ये, यतोहि मञ्जुनाथेन सह अद्य उपविश्य कार्यक्रमे भागग्रहणं मम सन्तोषः। मम च एतस्य च मैत्री ಪ್ರಾಯಶಃ 20 ವರ್ಷೇಭ್ಯः 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ನನಗೂ ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ಪುಟ್ಟದಾದ ಪರಿಚಯ ಹಾಸನದಲ್ಲಿ ಹೇಮಂತ್ ಗಂಗೋತ್ರಿಲಿ ಆಯಿತು. ಆನಂತರ ಅವರ ಲೇಖನಗಳನ್ನ ನಾನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸಂಶೋಧನಾತ್ಮಕವಾದಂತಹ 100 ಲೇಖನಗಳು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕೆಲವು ಲೇಖನಗಳನ್ನ ಓದಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗಿತ್ತು. ಸಹಜವಾಗಿ ಪ್ರಸಾರಾಂಗ ಕನ್ನಡ ವಿಭಾಗस्य ಅಧ್ಯಕ್ಷः आसीत्, इदानीं कन्नड विभागस्य अध्यक्षः। अतः सः आगत्य अस्माभिः सह कालं यापयति इत्युक्ते मम सौभाग्यम् इत्येव मन्ये, संस्कृतविभागस्य च सौभाग्यं। सामान्यतः अध्यक्षस्थाने विराजमानः कथं कुर्वन्ति इत्युक्ते कति जनाः भवन्ति तत्र, 100 जनाः भवन्ति वा, तथा चेत् आगच्छामि। केवलं 45 जनाः ನೀವೇ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಡ್ರಿ तथा सामान्यतः वदन्ति। परन्तु यः भाषानिष्ठः भवति, यः संस्कृतिनिष्ठः भवति, यः सामान्यकार्यक्रमं वा अहं प्रोत्साहयामि, अहम् आगच्छामि इति तादृशं वचनं वक्तुं मनसि उदारता अपेक्षिता। मञ्जुनाथः तावद् उदारी सज्जनशिरोमणिः अस्ति, अतः सः आगतः अस्ति। तस्य आगमनेन वयं सन्तुष्टाः। तस्य कृते अहं संस्कृतभारती परतः एवञ्च मैसूरु विश्वविद्यालयस्य संस्कृतविभागस्य परतः अपि स्वागतं करोमि मञ्जुनाथः। अपरः अस्ति अस्माकं डॉक्टर सुरेशवर्यः। इदानीम् अत्र एतस्मिन् विभागे, संस्कृतविभागे सः अतिथि उपन्यासकः अस्ति। प्रायशः सः आतिथेय उपन्यासकः अपि भविष्यति इति अहं मन्ये। सहजतया अतिथयः अन्ये भवन्ति, अतः तस्य कृते मम स्वागतम्। एवञ्च मान्यः सुरेशहेगडेवर्यः, सोपि अतिथि उपन्यासकः, सोपि आतिथेयः अत्र भविष्यति। शाश्वत उद्योगनिष्ठाः अस्मिन् विभागे भवन्ति, यादृशसौभाग्यदिनं शीघ्रं वयं प्राप्नुयाम इति भगवन्तम् अहं प्रार्थये। अन्ये च अत्र आगताः सन्ति, सर्वान् कृत्वा स्वागतं कृत्वा अग्रिमकार्यक्रमं सञ्चालयतु इति सुरेशवर्यम् अहं प्रार्थये। इदानीं अत्र ಈಗ ನಮ್ಮ ವಿಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಪ್ರೊಫೆಸರ್ MG ಮಂಜುನಾಥ್ ಸರ್ ಅವರು ಸಂಸ್ಕೃತದ ವಿಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರೂ ಆಗಿರೋದರಿಂದ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಜ್ಞಾನವನ್ನು ಮತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ತಮ್ಮ ವಚನಗಳ ಮೂಲಕ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆತ್ಮೀಯರ ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಆತ್ಮೀಯತೆಯಿಂದ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಮೊದಲಿಗೆ ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ನಾನು ಕನ್ನಡ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಾಷಾ ವಿಭಾಗಗಳು ಸಂಸ್ಕೃತ ಕನ್ನಡ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಉತ್ಪ್ರೇಕ್ಷೆಯೂ ಇಲ್ಲ. ಒಂದು ರೀತಿ ಮಾತೃ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂಥ ಭಾಷೆ ಸಂಸ್ಕೃತ. ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತದಿಂದ ಪಡ್ಕೊಂಡಷ್ಟು ಬೇರೆ ಇನ್ಯಾವ ಭಾಷೆಯಿಂದನೂ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಪ್ರಾಕೃತದಿಂದನೂ ಒಂದಷ್ಟು ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ, ನಾನಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಆದರೆ ಸಂಸ್ಕೃತದಿಂದ ಪಡ್ಕೊಂಡದ್ದು ತುಂಬ ಅತಿ ಹೆಚ್ಚು. ಸಾಹಿತ್ಯ, ವ್ಯಾಕರಣ, ಭಾಷೆ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸಂಸ್ಕೃತದಿಂದ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನೂ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ. ನಾವು ಭಾರತೀಯ ಕಾವ್ಯಮೀಮಾಂಸೆ ಅಂತ ನಾವು ಪಾಠ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತ ಕಾವ್ಯಮೀಮಾಂಸೆಯೇ. ಕೇಶಿರಾಜನ ಶಬ್ದಮಣಿ ದರ್ಪಣ ನಾವು ವ್ಯಾಕರಣ ಪಾಠ ಮಾಡ್ತೇವೆ, ಸಂಸ್ಕೃತ ವ್ಯಾಕರಣವೇ ಸಂಪೂರ್ಣ. ಛಂದಸ್ಸನ್ನು ಪಾಠ ಮಾಡ್ತೇವೆ, ಸಂಸ್ಕೃತ ಛಂದಸ್ಸ.
ಪ್ರಾಕೃತ ಮೂಲದ್ದು ಕೆಲವು ಛಂದೋಬಂಧಗಳಿವೆ, ಆದರೆ ಸಂಸ್ಕೃತದಿಂದಲೇ ಹೆಚ್ಚು ತಗೊಂಡಿರೋದು. ಹಾಗಿರಬೇಕಾದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಿಂದ ದೂರ ಇಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಸಂಸ್ಕೃತದಿಂದ ದೂರ ಇಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದ ಒಬ್ಬರು ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು ಕನ್ನಡ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂಥ ಅವಕಾಶ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು, ಅಂತಹದ್ದಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗಳಲ್ಲೂ ಅಷ್ಟೆ, ಬೆಂಗಳೂರು, ಮೈಸೂರು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಟಡೀಸ್ ಅಂತ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಫಿಲಾಸಫಿಯೂ ಇದೆ, ಹಿಸ್ಟ್ರಿ ಇದೆ, ಆರ್ಕಿಯಾಲಜಿ ಇದೆ. ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದಿಂದ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಅಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಇದ್ದವು. ಈಗ ಏನೇನೋ ಕಾರಣದಿಂದ ಒಂಥರ ಕಂಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳೆಲ್ಲ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಒಂಥರ ಐಸೋಲೇಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಎರಡೂ ಭಾಷೆಗೆ ಹಾನಿಯೇ. ಅದನ್ನು ಸರಿ ಮಾಡುವ ಕಾಲ ಇವತ್ತಲ್ಲ ನಾಳೆ ಬರಬೇಕು, ಖಂಡಿತ ಬರಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರವೇ ವಿಭಾಗಗಳು ಬೆಳೀತಾವೆ. ಈಗ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಸಂಸ್ಕೃತೋತ್ಸವ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ, ಗೌರಿ ಹಬ್ಬ ಎಲ್ಲವೂ ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ತರಹದ ಇದು ಒಂದು ಹಬ್ಬ ಅಂತ ನಿಜವಾಗಿ ಇಡೀ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕಾಗಿದ್ದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು. ಕೇವಲ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದಿಂದ ಮಾತ್ರ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮೊದಲೇ ಒಂಚೂರು ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಬೇರೆ ತರಹ ಮಾಡಬಹುದಾಗಿತ್ತು. ಈಗ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲೇ ಉತ್ತರ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆಯೇ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕ್ವಿಜ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪಡಿಸಿದ್ರೆ ಒಂದು 50 ಜನ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದಾನೇ ಬರ್ತಿದ್ರು, ಕೇಳಬಹುದಾಗಿತ್ತು. ಅವರು ಸಹ ಖಂಡಿತ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಕೆಲವರು ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ತಗೊಳ್ತಿದ್ರೇನೋ. ಮತ್ತೊಂದಷ್ಟು ಬಹುಮಾನ ರೂಪವಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ನಾನೇ ಸ್ವತಃ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅಲ್ಲ, ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗಾಗಿ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನೇ ಒಂದಷ್ಟು ಕೊಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಲೈಬ್ರರಿಗೆ ಒಂದು 100 ಚಿಲ್ಲರೆ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಸಂಸ್ಕೃತದ್ದು. ಅಂತಹದ್ರಲ್ಲಿ ಬಹುಮಾನ ರೂಪವಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕೊಡೋಣ. ಅಥವಾ ಕನ್ನಡದ ಕೊಟ್ಟರು ಕನ್ನಡದನ್ನು ಓದ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ಅಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಈಗ ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ ಜೈನ ಕಾವ್ಯಗಳು, ಪೂರ್ವ ಪುರಾಣ, ಉತ್ತರ ಪುರಾಣ, ಗುಣಭದ್ರಾಚಾರ್ಯರದ್ದು ಮತ್ತು ಜನಸೇನಾಚಾರ್ಯರದ್ದು, ಅಂಥದ್ದು ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಹಿತ್ಯ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಮೂಲ ಆಕರವಾಗಿದೆ. ಅಂಥದ್ದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡು ಬೆಳೆದಿರುವಂಥದ್ದು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಶ್ರೀಮಂತವಾಗಿರೋದು. ಅಂತಹ ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ವಿಭಾಗದಿಂದಲೂ ಏನಾದರೂ ಒಂದಷ್ಟು ಸಣ್ಣ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡೋಣ. ನಮ್ಮನ್ನು ಸಹ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದ ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ ಪರಿಗಣಿಸೋದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಮಗೆಲ್ರಿಗೂ ಸಂತೋಷ, ನಮ್ಮ ವಿಭಾಗಕ್ಕೂ ಸಂತೋಷ. ಆ ವಿಭಾಗದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಂತೆ ಇಲ್ಲಿಯ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿರೋದು ನನಗೂ ತುಂಬ ಸಂತೋಷ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾನು ತುಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಬೇರೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. ಸುರೇಶ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ಒಂದು 5-10 ನಿಮಿಷ ಇರ್ತೀನಿ ನಾನು ಅಷ್ಟೇ ಅಂತ. ಪ್ರೊಫೆಸರ್ ಬರೋದು ಸಹ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇರಲಿ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋಣ ಸರ್. ಒಂದಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಜನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸೋಣ. ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕ್ವಿಜ್ ಮಾಡೋಣ. ಹೆಚ್ಚು ಜನನೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ಒಂದಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಚಾರ ಸಿಗಬೇಕು. ಒಂದಷ್ಟು ಮೀಡಿಯಾದಲ್ಲೂ ಬರೋಣ. ನಾವು ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗ ಬೆಳೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ 3-1 ಜನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳಿದ್ರೆ ವಿಭಾಗ ಬೆಳೆಯಲ್ಲ. ಶತಮಾನದ ಇತಿಹಾಸ ಇರುವಂತಹ ವಿಭಾಗ. ಅಂಥ ಉಚ್ಛ್ರಾಯ ಕಾಲ ಬರದೇ ಹೋದ್ರೂ ಅದರ ಹತ್ತತ್ರ ಆದರೂ ಹೋಗುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ. ನಾನು ಕೈಲಾದಷ್ಟು ಈ ದಿಸೆಯಲ್ಲಿ ಶ್ರಮ ವಹಿಸ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವರು ಹಾರೈಸಿದಂತೆ ಸುರೇಶ್ ದ್ವಯರು ಮುಂದೆ ಅಂದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯ ಕಾಯಂ ಅಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಅವರೇ ಈಗ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಆತಿಥೇಯರಾಗುವಂತಹ ಕಾಲ ಬರಲಿ, ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡುವಂತಾಗಲಿ ಅನ್ನುವ ಹಾರೈಕೆ ನಂದು ಸಹ. ನೋಡೋಣ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಮತ್ತಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡೋಣ. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ತಮ್ಮ ಮಾತು ಮತ್ತು ಕೃತಿ ಎರಡರಿಂದಲೂ ಸಂಸ್ಕೃತಕ್ಕೆ ತಾವು ಮೊದಲ ದಿನದಿಂದಲೇ ಇಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ ಎರಡನ್ನೂ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ತಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ಆರಂಭದಲ್ಲಿಯೇ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಬೃಹತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡೋಣ.
ತಮ್ಮ ಹಿತನುಡಿಗೆ ಮತ್ತು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳಿಗೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ತುಂಬು ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ವಂದನೆಗಳು. ಈಗ ರಸಪ್ರಶ್ನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಳೋಣ. ನಮಸ್ಸರ್ವೇಭ್ಯಃ. ಅದ್ಯ ರಸಪ್ರಶ್ನಕಾರ್ಯಕ್ರಮः ಸಂಸ್ಕೃತೆ ತದಂಗತया ಅಯಂ ವಿಶೇಷः ದಿನः, ವಿಶೇಷಿतं ದಿनं, विशेषः दिवसः. अत्र सर्वे इदानीं भागगृहीतारः स्वपरिचयं कुर्वन्ति. प्रथमं मम परिचयं करोमि. अहं डॉक्टर आर् सुरेशः, संस्कृतविभागे अतिथि उपन्यासकत्वेन कार्यं कुर्वाणः अस्मि. अहं डॉक्टर सुरेश हेगडे, अत्रैव संस्कृतविभागमध्ये मैसूरुविश्वविद्यानिलये अतिथि उपन्यासकत्वेन कार्यं कुर्वन् अस्मि. अहं सदृति, मैसूरुविश्वविद्यालये MSc छात्रः. अहम् अनुशासी, अहं JSS कलाशालायां संस्कृतम् अध्ययनं कुर्मः. विद्याधरा इति, अत्रैव विश्वविद्यालये MA द्वितीयवर्षे अध्ययनं कुर्वती अस्मि. अहं नागेन्द्रः, निवृत्त बैंक अधिकारी, अत्र MA अन्तिमवर्ष छात्रः. मम नाम रविकुमारः, अहम् अत्रैव द्वितीयवर्षे MA पठन् अस्मि. मम नाम लता, अत्र द्वितीयवर्षे MA छात्रा. इदानीं वयम् एकं विषयं स्वीकृत्य 10 प्रश्नान् सिद्धान् कृतवन्तः. अहम् एकं प्रश्नं पृच्छामि, तदुत्तरं मन्मित्रवरः सुरेश हेगडे महोदयः अपरं प्रश्नं पृच्छति. तस्य उत्तरम् अस्य गणस्य नामधेयं वर्तते वेदव्यासः इति, वेदव्यासगणः. अस्य गणस्य नाम वर्तते वाल्मीकिगणः इति. प्रथमम् आदिकविः वाल्मीकिः, अतः प्रथमं वाल्मीकिगणस्य प्रश्नः. वेदविभागस्य 10 प्रश्नाः वर्तन्ते. प्रथमः प्रश्नः एवमस्ति: को नाम वेदः? वेदस्य अपरं नामधेयं व्याख्यानं वा कुर्वन्तु. श्रुति, श्रुतिः, श्रुति, अपौरुषेय, समीचीनम्. उत्तमं. समीचीनम्. अन्यदपि पदमस्ति आम्नायः इति. आम्नायं न इत्युक्ते अभ्यासः इति. प्रतिनित्यं वेदमन्त्राणाम् अभ्यासः क्रियते. पुस्तकं विना एव वेदानाम् उच्चारणम् अनुच्चारणं मुखस्था विद्या इति. अतः आम्नाय इति पदं यदस्ति तत् वेदस्य अस्ति. अग्रिमम्. वाल्मीकि गणस्य अभूत्. इदानीं वेदव्यासस्य गणस्य कृते पतञ्जलिमहर्षेः काले कति वेदशाखाः आसन्? एकत्रिंशत्यधिक-एकशताधिक-एकसहस्र शाखाः आसन्. समीचीनं, साधु उत्तरं. किञ्चित् विवरणं दातु तद्विषये कथमिति. तत्र एकस्यापि वेदस्य अनेके शाखाः सन्ति. तत्र सामवेदस्य सहस्रशाखाः. सामवेदस्य 1000 शाखाः. 1000 शाखाः. ऋग्वेदस्य 9 शाखाः. 9 शाखाः. अथर्वस्य 13 अधिकशाखाः. यजुर्वेदस्य प्रायशः 1900 शाखाः. साधु, योग्यम्. उत्तमं. तृतीयः प्रश्नः वाल्मीकिगणस्य कृते. वेदेषु केषाञ्चित् देवतानां वर्णनं स्तुतिः वर्तते. तत्र विशिष्य 3 प्रकारकाः देवताः वर्तन्ते. तत् के ते 3 प्रकाराः? एषा वक्तुकामः. वदतु, वदतु, उच्चैः. पृथ्वीदेवता. పృథ్వీదేవత స్థానంలో ద్యోలోక స్థానంలో అంతరిక్ష స్థానం. पृथ्वी अंतरिक्ष द्युस्थान. सर्वेषाम् 11 वर्तन्ते. देवता. विभागः इत्यस्मिन् अर्थे प्राचीनकाले कोटिशब्दः प्रयुक्तः आसीत्. अतः 33
कोटिदेवताः इति कदाचित् विभाग इत्यस्मिन् अर्थे प्रयुक्तः वर्तते। साधु। अन्यः प्रश्नः वर्तते वेदव्यासगणस्य कृते। प्रत्येकस्मिन्नपि वेदे भागाः सन्ति। के ते भागाः? संहिता, आरण्यक, ब्राह्मण, उपनिषत्। हाँ, समीचीनं। संहिता, ब्राह्मणम्, आरण्यकम्, उपनिषत् चेति। साधु उत्तरम्। इदानीं वाल्मीकिगणस्य कृते 10 उपनिषदः प्रसिद्धाः सन्ति। काः ताः 10 उपनिषदः? केन कट ईश, केन प्रश्न, प्रश्न, मुण्ड, माण्डूक्य, तैत्तरीय, ऐतरेय, ऐतरेय, छान्दोग्य, बृहदारण्यकम्। उत्तमम्। इदानीं वेदव्यासगणस्य कृते तत्र वेदानां मध्ये प्रत्येकस्मिन्नपि वेदे तत्र महावाक्यम् इति वयं शृण्मः। तत्र 4 महावाक्यानि वर्तन्ते। कानि तानि? अहं ब्रह्मास्मि। एकं तत्त्वमसि। तत्त्वमसि। अन्यत् सर्वं खल्विदं ब्रह्म। अयमात्मा ब्रह्म। साधु उत्तरम्। वेदामास्तु अग्रिमं इदानीं वेदाङ्गस्य केचन प्रश्नाः। 6 वेदाङ्गानि इति प्रसिद्धानि वर्तन्ते। कानि तानि 6 वेदाङ्गानि? शिक्षा, व्याकरण, छन्दस्सु, निरुक्त, ज्योतिष्य, कल्प। साधु। एतदर्थम् एकः श्लोकः अस्ति। श्लोकः जानन्ति वा? सुलभतया स्मर्तुम् एकः श्लोकः अस्ति। एकेपि जानन्ति चेत् वदन्तु, नो चेत् एते जानन्ति चेत् वक्तुं शक्नुवन्ति। श्लोकरूपेण अस्ति षडङ्गं। श्लोकरूपश्चेत् झटिति स्मर्तुं शक्यते। शिक्षा, व्याकरणं, छन्दो। वदतु विद्याधर। शिक्षा, व्याकरणं, छन्दो, निरुक्तं, ज्योतिषं तथा कल्पश्चेति षडङ्गानि वेदस्याहुर्मनीषिणः। इति श्लोकः। अस्तु, अग्रिमम्। अत्र वेदाङ्गेषु मध्ये छन्दश्शास्त्रस्य प्रवर्तकः कः? छन्दश्शास्त्रस्य प्रवर्तकः कः? पिङ्गलाचार्यः। समीचीनं। वाल्मीकिगणस्य कृते पाणिनीयशिक्षायां 6 गुणाः उद्धृताः सन्ति। के ते 6 गुणाः? एतेषां गुणानाम् आधानेन अस्माकं वचस्सु उत्तमता अथवा माधुर्यादिगुणाः अत्र प्रमुखाः इति गण्यन्ते। यः पठति तस्मिन् उत्तम उच्चारणगुणाः स्युः। पाठकगुणाः। वदतु। माधुर्यमक्षरव्यक्तिः, पदच्छेदस्तु सुस्वरः, धैर्यं लयसमर्थञ्च षडेते पाठकगुणाः। अद्यत्वे कम्युनिकेशन् स्किल् इतोपि उच्चैः वदतु एकवारं। माधुर्यम् अक्षरव्यक्तिः, पदच्छेदः, सुस्वरः, धैर्यं लयसमर्थः। समीचीनं। साधु उत्तमम्। इदानीं वेदव्याससमूहस्य कृते तत्र ज्योतिषशास्त्रे शास्त्रस्य अङ्गानि 5 अङ्गानि वर्तन्ते। कानि तानि? पञ्चाङ्गम् इति पञ्चाङ्गम् इति पुस्तकं दृष्टवन्तः वा? गृहे अस्ति वा पञ्चाङ्गं? तर्हि पञ्चाङ्ग के इति वक्तव्यं। विद्याधरः मास्तु, अन्ये वदन्ति चेत् वदन्तु। एषा आदौ आद्यता न जानाति। तिथि, वार, नक्षत्र, योग, करण। साधु, समीचीनम्। इदानीं जातं वा? समीचीनं। पाणिनीयव्याकरणस्य विषये अष्टाध्यायी इति एकं ग्रन्थं सः रचितवान् अस्ति। तत्र कति अध्यायाः, कति पादाः, सामान्यतया कति सूत्राणि
ಎಂಟು ಅಷ್ಟಾಧ್ಯಾಯಿ एव ಅಷ್ಟಾಧ್ಯಾಯ ಅಷ್ಟೋಧ್ಯಾಯ 32 ಪಾದಗಳು, ಸುಮಾರು 4,000 ಶ್ಲೋಕ ಸೂತ್ರಗಳು. ಉತ್ತಮ. ಮೊದಲನೇ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ಬೋದಾ ಯಾರು? ಇಕೋ ಎಣಚಿ ಚಿಕೋ ವೃದ್ಧಿರಾದೆ. ಕೊನೆಯ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತೀರಾ ಯಾರು? ಯಾಕೆ ಆ ಬಂತು ಒಂದೇ ರಿಪೀಟ್ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಯಾಕೆ? ಕಿಮರ್ಥಂ? ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೇಳಿ ನೋಡ. ಅನ್ನೋದೇ ಕೊನೆ ಸೂತ್ರ. ಏನದು ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಪುನರುಕ್ತಿ, ಏನದು? ಆದ್ಮೇಲೆ नास्ति तत्र शास्त्रे अन्यथा स्वीक्रियते, उच्चारणे अन्यथा स्वीक्रियते इति ज्ञापनार्थम् इति उभयस्वरं स्वीकृतं, तेन ज्ञापितं वर्तते. स्वरस्य नाम न स्मर्यते. ಅಸ್ತು, ಸಮೀಚೀನ. ಹಾಗೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಉದಾತ್ತದಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಅನುದಾತ್ತದಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಆ ಅನ್ನೋದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಒಂದೇ ಅಕ್ಷರ, ಸಮಾನಾಕ್ಷರ ಮಾಹಿತಿ. ಮತ್ತು ಏಕಂತೂ ಉದಾತ್ತಮಸ್ತಿ ಸ್ವರೇ, ಅನ್ಯತ್ತೋ ಅನುದಾತ್ತವ ಕಿಂಪಿ ಅಸ್ತಿ. ಅತः ಆ ಇತಿ ಯದ್ಯಪಿ ಸಮಾನರೀತ್ಯ ಲಿಖ್ಯತೆ, ಉಭಯಮಪಿ ಭಿನ್ನಂ. ತತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ವಿಷಯ. ಹಾಗೆ इदानीं दर्शनसम्बन्धी प्रश्नः. आस्तिकदर्शनानि कति विद्यन्ते? षड्. कानि तानि? सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. समीचीनं, साधु. उत्तमं. तत्र वेदं ये प्रमाणम् इति मन्यन्ते ते आस्तिकाः इति आस्तिकशब्दः अत्र विशिष्टार्थे प्रयुक्तः वर्तते. न दैव उपासकः. एवञ्चेत् नास्तिकदर्शनानि इति त्रीणि प्रसिद्धानि. कानि तानि? बौद्ध, जैन, चार्वाक. उत्तमम्. इदानीं वेदव्याससमूहस्य कृते साङ्ख्यदर्शने कति तत्त्वानि, कति पदार्थाः स्वीकृताः वर्तन्ते? 25 तत्त्वानि. समीचीनम्. उत्तमम्. उत्तमम्. दर्शनानां प्रवर्तकाः के इति स्मर्यन्ते वा? षड् आस्तिकदर्शनानि, तेषां प्रवर्तनाचार्याः. सांख्यस्य उत्तमं, योगस्य पतञ्जलिः, गौतमस्य न्यायसूत्रं, वैशेषिकदर्शनस्य कणादः वैशेषिकः, पूर्वमीमांसा, पूर्वमीमांसा जैमिनी, उत्तरमीमांसा बादरायणः व्यासः. साधु. इदानीं न्यायशास्त्रस्य तर्कसङ्ग्रहे पदार्थाः के? सप्तपदार्थाः. सत्यं. द्रव्यगुणकर्मसामान्यविशेषसमवाय अभाव इति सप्तपदार्थाः. समीचीनं, साधुतरं. वाल्मीकिगणस्य कृते योगसूत्रं भवद्भिः पठितमस्ति. तत्र योगसूत्रे 4 पादाः वर्तन्ते. तेषां पादानां नामधेयं स्मरन्ति किम्? साधनापाद, समाधि, साधना, समाधि, विभूति, कैवल्यं. साधु. इदानीं वेदान्तशास्त्रे इत्युक्ते उत्तरमीमांसाशास्त्रे प्रमाणानि कानि? षट् प्रमाणानि स्वीक्रियते. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ति, अनुपलब्धि इति. अनुपलब्धि. समीचीनं, बहु सम्यक्. पञ्चकोशाः प्रसिद्धाः उपनिषदि. ते पञ्चकोशाः पठ्यन्ते वा? प्राणमय, मनोमय, क्रमः अन्नमय, विज्ञानमय, विज्ञानमयः,
आनन्दमयः इति पञ्चकोशः कुत्र वर्तते? तैत्तरीयोपनिषदि वर्तते। साधु। इदानीं वेदव्यासगणस्य कृते तत्र काव्येषु पञ्चकाव्यानि महाकाव्यानि प्रसिद्धानि वर्तन्ते। तेषां काव्यानां कर्तारः के इति वदन्ति वा? कालिदास, कस्य ग्रन्थस्य इति? कवीनां नाम कवीनां नामानि वदतु। कालिदासः, भारवी, श्रीहर्ष, सूर्यस्य मासः कः? माघमासः। तर्हि चत्वारः एव कवयः अभवन् किल? पञ्च कालिदासस्य कृतिद्वयं वर्तते। समीचीनं बहु सम्यक् उक्तम्। इदानीं नामानि अपेक्षितानि वा? नामानि एते वाल्मीकिगणस्य रघुवंश ಮತ್ತು ಕುಮಾರಸಂಭವ ಭಾರವಿಯೇ ಕಿರಾತಾರ್ಜುನೀಯಂ श्रीहर्ष नैषधीयचरितम् उत्तमं माघन शिशुपालवत् माघस्य शिशुपालवत् समीचीनं ಭರ್ತೃಹರೇಃ ಶತಕತ್ರಯಂ ಪ್ರಸಿದ್ಧಂ 3 ಶತಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದು ಆ ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೋದಾ? ಶೃಂಗಾರ ಶತಕ, ನೀತಿ ಶತಕ, ವೈರಾಗ್ಯ ಶತಕ. ಉತ್ತಮ. इदानीं नाट्यशास्त्रप्रवर्तकः कः? वाल्मीकिगणः। सम्यक् समीचीनं। इदानीं प्राचीनकाले स्त्रियः अपि कवयत्र्यः आसन् इति श्रूयते. 2-3 नामानि वक्तुं शक्यते वा? कवयित्रीणां नाम संस्कृतकवयित्रीणां नामधेयं गंगांबिका तिरुमलांबा. उत्तमम् उच्चैः पुनः उच्यतां. गंगांबिका तिरुमलांबा. इतोप्युच्चैः. गंगांबिका तिरुमलांबा. विज्जिका इति गंगादेवी इति रामभद्रांबा इति अन्याः कवयत्र्यः संस्कृतक्षेत्रे प्रसिद्धाः श्रूयन्ते. इदानीं संस्कृतसाहित्ये गद्यकवयः वर्तन्ते. के ते? दण्डीदशकुमारचरित, एवं बाणभट्टस्य अन्यः एकः ग्रन्थः वर्तते हर्षचरितं. सुबन्धुः इति समीचीनं साधुत्तरम्. उत्तमं. गद्यपद्यमयी काचित् चम्पूः इत्यभिधीयते. तादृशं कानिचित् चम्पूकाव्यानि स्मर्यन्ते. चम्पूरामायणं भोजदेवस्य उत्तमं. नळचम्पू. चम्पूरामायणं यथा उक्तं तथा चम्पूभारतं. चम्पूभागवतमपि अस्ति. चम्पूभारतं, चम्पूभागवतं, चम्पूरामायणं. कवीनां नामानि स्मरणीयानि. नीलकण्ठविजयचम्पू. नीलकण्ठविजयचम्पू उत्तमं. न, नीलकण्ठविजयचम्पू अप्पय्य दीक्षितस्य नास्ति, नीलकण्ठदीक्षितस्य. नीलकण्ठदीक्षितस्य अन्या चम्पू स्यात्. तत्र दमयन्ती चम्पू अथवा नलचम्पू उभयमपि एकस्यैव अपरं नाम. गत 3 वर्षेभ्यः पूर्वं नवीनेन कविना एका चम्पूः रचिता. किमपि स्मर्यते वा, ज्ञायते वा? 3 वर्षेभ्यः पूर्वम् एका चम्पूः रचिता. विश्वेशतीर्थचम्पूः. के विश्वेशतीर्थाः? विश्वेशतीर्थाः के? उडुपि मठाधीशः पेजावरस्वामिनः आसन्. पेजावरमठस्य स्वामिनः आसन्. 1 संवत्सरात् पूर्वं ते ब्रह्मीभूताः. तान् अधिकृत्य चम्पूकाव्यं रचितं वेङ्कटेशकुलकर्णी इति महोदयेन 3 वर्षेभ्यः पूर्वं. नवीनसृष्टिः. संस्कृतभाषायाम् इदानीमपि काव्यानि रच्यन्ते.
वर्तमाने स्थितानां विशिष्टजनानां व्यक्तित्वम् अधिकृत्य रच्यते इति अपरः विषयः। अस्तु। इदानीं संस्कृतसाहित्ये केचन प्रसिद्धाः नाटककाराः वर्तन्ते, तेषां नामानि वक्तुं शक्यते? कालिदास, भासा, विशाखदत्ता। सत्यं। भवभूति। तेषां नाटकानि? कालिदासस्य अभिज्ञानशाकुन्तलं। समीचीनम्। उच्चैः अभिज्ञानशाकुन्तलं। सत्यं। उत्तमं। अग्रिमं ಮುಂದಿನ अग्रिमं वद त्वं वद। साधु बेश् समीचीनम्। उत्तररामचरितं। भवभूतेः उत्तररामचरितं प्रसिद्धं। त्रीणि नाटकानि, तेषु उत्तररामचरितं प्रसिद्धं। भासस्य कति कृतयः नाटकानि? भासस्य नाटकानि त्रयोदश नाटकचक्रम्। इतोपि एकं चतुर्दश इत्यपि वदन्ति। समीचीनं। विशाखदत्त उक्तं किल, तेन किं नाटकं रचितं? मुद्राराक्षसः। तन्नाटकस्य विशेषम् एकवाक्येन वदति वा? तन्नाटकस्य विशेषता एकस्मिन्नेव वाक्ये उक्तम्। अतः अत्र वक्तुमपि शक्यन्ते। बहु प्रेरणादायकः सः विषयः, स्मरणार्हः। कः इत्युक्ते तस्मिन् नाटके स्त्रीपात्रं नास्ति। स्त्रीपात्रमेव नास्ति। तर्हि किमर्थं ते स्त्रीपक्षपातिनः अथवा पुरुषपक्षपातिनः इति सामान्यतया चिन्तयेयुः। परन्तु स्त्रीपात्रं विना नाटकं रचयितुं वा अभिनेतुं वा न शक्यते। बहु कष्टमिति सामान्यतः विचारः सर्वासु भाषासु। परन्तु 7 अङ्काः वा 7 अङ्काः स्युः तत्र। तादृश अङ्केष्वपि स्त्रीपात्रम् एकमपि नास्ति वेदिकायां। तथापि कुतूहलकारी अस्ति तन्नाटकम्। अस्तु अग्रे। भासनाटकचक्रम् इति भवद्भिः उक्तमस्ति। तत् बहु अनतिदूरे काले, गते काले केनचित् विदुषा पुनः संशोधनं कृत्वा बहिरानीतं। कः सः विद्वान्? के ते विद्वांसः? 1920 समये वा? 1910 वा? 1910 इति वर्षे तिरुवनन्तपुरे, केरळं तानि नाटकानि लब्धानि। टी गणपतिशास्त्री, तिरुवाङ्कूर् गणपतिशास्त्री। तिरुवाङ्कूर् गणपतिशास्त्री तेषु नाटकेषु विद्यमानान् सामान्यांशान् परिगणय्य एतानि नाटकानि भासस्य एककर्तृकानि तदुत्तरं भासस्य इति निर्णीतानि। इदानीम् अग्रे गच्छामः। वाल्मीकिगणस्य कृते रामायणसम्बन्धी प्रश्नः एव। रामायणे कस्य देशस्य कस्य वंशस्य वर्णनं वर्तते? रामायणे कोसलदेशस्य इक्ष्वाकुवंशस्य वर्णनम्। इक्ष्वाकुवंशस्य इक्ष्वाकु इत्यत्र पुनश्च एकं वदतु। पुनश्च कः वंशः इति? इक्ष्वाकु समीचीनं। रघुवंशः। सूर्यवंशस्य समीचीनं। साधु अपेक्षितम् उत्तरं लब्धम्। इक्ष्वाकूणाम् अन्वयं वक्ष्यामि। आमामाम् उत्तमं। तत्र इतिहासौ इति 2 ग्रन्थौ प्रसिद्धौ। कौ तौ ग्रन्थौ? उत्तमम्। अग्रे सर। रामायणे कति श्लोकाः वर्तन्ते, कति सर्गाः वर्तन्ते, कति काण्डाः वर्तन्ते? 7 खण्डಗಳು, 5 सर्गಗಳು, 24,000 ಶ್ಲೋಕಗಳು, 24,000 500 सर्गाः वा? एवं वा? 500 समीचीनं तर्हि समीचीनं। 7 काण्डानां नामधेयानि कथयन्ति वा? बालकाण्डम् एककाण्डनाम बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, ಸುಂದರಕಾಂಡ ಅಲ್ಲ
किष्किन्धा किष्किन्धाकाण्ड सुन्दरकाण्ड सुन्दरकाण्ड सुन्दरकाण्डानन्तरं युद्धकाण्डः ततोपि एकः काण्डः अस्ति इति उत्तरकाण्डः उत्तरकाण्डः। सप्तकाण्डः अस्तु समीचीनं विश्वामित्रः रामलक्ष्मणयोः कृते विद्यां प्रदत्तवान् विद्यागुरुः इति कथ्यते सः विशिष्य विद्ये दत्तवान् द्वे विद्ये के ते विद्ये अरण्ये उपदिष्टवान् श्रीरामस्य कृते विशिष्य श्रीरामः अनन्तरं तदेव लक्ष्मणस्य कृते बल अतिबल बला अतिबला समीचीनं बला अतिबला समीचीनं तत्र जनकस्य राजधानी का आसीत् जनकमहाराजस्य राजधानी का आसीत् मिथिला मिथिला तस्मादेव हेतोः तत्र सीतायाः अपि मैथिली इति नाम आसीत् जनकः कुशध्वजः उभौ अपि भ्रातरौ तयोः द्वे पुत्र्यौ आस्ताम् तयोः नामधेयं स्मर्यते सीता ऊर्मिळा एते द्वे अपि जनकस्य पुत्र्यौ कुशध्वजस्य माण्डवी श्रुतकीर्ति समीचीनं ते पश्चात् रामः कां वरयति सीतां वरयति लक्ष्मण ऊर्मिळा उत्तमं भरत माण्डवी उत्तमं शत्रुघ्न श्रुतकीर्तिः उत्तमं साधु रामस्य वनवासात् प्रत्यागमनं यावत् भरतः कुत्र अवसत् नन्दिग्रामे समीचीनम् इदानीं प्रतिपक्षस्य रावणस्य विषये किञ्चित् जिज्ञासां कुर्मः रावणः शिवभक्तः तस्य अनुजः कः अग्रजः कः अनुजा का इति वक्तुं शक्यते रावणस्य अग्रजा कुबेर उत्तमम् अनुजा विभीषण कुम्भकर्ण विभीषण अनुजा शूर्पणखि उत्तमं इदानीं मारुतिः समुद्रोल्लङ्घनं करोति समुद्रोल्लङ्घनावसरे एकस्मिन् स्थले विश्रामं स्वीकरोति तस्य स्थलस्य नाम मैनाकपर्वतः समीचीनं वाल्मीकिगणस्य कृते रामायणस्य विभागे अन्तिमः प्रश्नः युद्धे द्विप्रकारक अस्त्राणि अपि च शस्त्राणि इति प्रयुज्यन्ते अस्त्रं मन्त्रेण सहितम् अस्त्रमिति कथ्यते तादृशम् अस्त्रद्वयं स्मर्तुं शक्यते वा इन्द्रास्त्र ब्रह्मास्त्रं रावणवधाय प्रयुक्तम् इन्द्रास्त्रम् इन्द्रजिद्वधाय इन्द्रास्त्रं प्रयुक्तम् उत्तमं समीचीनं वेदव्याससमूहस्य कृते महाभारतस्य नामान्तराणि कानि पञ्चमो वेदः एकं प्रथमं किं शतसाहस्री संहिता समीचीनं प्रथमं नाम किम् आसीत् महाभारतस्य प्रथमं नाम जय ततो कुत्र तद् उल्लेखः भवति जय इति पदस्य उल्लेखः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये उत्तमं जय इति प्रथमं अनन्तरं यदा इतोपि विस्तृतम् अभवत् तदा किं नाम अभवत् भारतम् इत्यभवत् इतोपि यदा विस्तृतम् अभवत् तदा महाभारतम् इति अभवत् समीचीनं महाभारतस्य वैशिष्ट्यं बहुभिः बहुधा उक्तमस्ति एकं वा द्वयं वा कथयन्ति वा वैशिष्ट्यं वाक्येनैकेन वक्तुं शक्यते 18 पर्वಗಳಿದೆ
ಹಾಂ, ಉತ್ತಮಂ. ಅದರಲ್ಲಿ ಗೀತೆ, ಅದರಲ್ಲಿ 18 ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಹಾಭಾರತದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿದೆ. ಯಾವ್ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ? 18 ಪರ್ವಗಳಿದೆ. ಗೀತೆಯಲ್ಲಿ 18 ಅಧ್ಯಾಯ ಇದೆ. 18 ಅಕ್ಷೋಹಿಣಿ ಸಂಜ್ಞೆ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಯುದ್ಧ 18 ದಿನಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮದ ಇದರಲ್ಲಿ ಅದು ಅನುಶಾಸನ ಪರ್ವದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಭೀಷ್ಮ ಪರ್ವದಿಂದ ಭಗವದ್ಗೀತೆ ಆ ಕಾರಣದ ಹಾಂ, ಇದಾನೆ ಕೆಂಪಿ ಉಚ್ಚಮಾನಮಸ್ತಿ. ಈ 18 ಇತ್ಯಸ್ತಿ ಕಿಲ ಅಷ್ಟಾದಶ, 18 ಬರೋ ಹಂಗೆ ಒಂದು ಪದ ಇದೆ. ಯಾವ ಪದ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹೀಗೆ 18 ಅಂತ ತೋರಿಸೋ ಹಾಗೆ ಒಂದು ಪದ ಬರುತ್ತೆ ಮಹಾಭಾರತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ. ಅಷ್ಟಾದಶ ಅಧ್ಯಾಯ ಅವೆಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಆ ಪದಗಿದೆ ಹೇಳೋಂಗೆ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟಾದಶ ಅಂತ ಹೇಳೋಂಗೆ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಅಷ್ಟಾದಶ ಅಲ್ಲಿ ಬಿಂಬಿಸ್ಬೇಕು, ಆ ಥರದ್ದೊಂದಿದೆ. ಮಹಾಭಾರತಸ್ಯ ಪ್ರಥಮಂ ನಾಮ ಕಿಂ? ಜಯ. ಜಯ. ಜಯ ಎಷ್ಟನೇ ಅಕ್ಷರ ನೋಡಿ? ಕ ಜಕಾರಸ್ಯ ಛ ಜ್ಞ ಛ ಛ ಜ. ಎಷ್ಟನೇ ಅಕ್ಷರ? ಅಷ್ಟಮ 8ನೇ ಅಕ್ಷರ. ಆಮೇಲೆ ಯ ಯಕಾರಸ್ಯ ಯಕಾರ ಅವರ್ಗಣೆ ಅವರ್ಗೀಯ ವ್ಯಂಜನಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದು. 81 ಆಯಿತು. ತಿರುಗಮರ್ಗ ಮಾಡಿ. ಅಂಕಾನಾಂ ವಾಮತೋಗತಿ. ಎಷ್ಟಾಯಿತು? ಅಷ್ಟಾದಶ. 81 ಇದು 18 ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಜಯ ಅನ್ನುವಂಥ ಪದಮಸ್ತಿ ಕಿಲ ತತ್ ಪದಮೇವ ಅಷ್ಟಾದಶ ಇತಿ ಸಂಖ್ಯಾಯಾः एक बीजरूपं तत्र अस्ति. एक विशेषः. कटपयादिसूत्रं कटपयादि एवं वर्णानां संख्या दीयते, संख्यानां रूपेण परिवर्तनमपि शक्यते. अस्तु, अग्रिमं. वेदव्यासः व्यासस्य गणे एव तत्र महाभारतस्य संरचनाकाले गणेशस्य साहाय्यं स्वीकृतवान्. तत्र तयोर्मध्ये कश्चन बन्धः आसीत्. अर्थम् अज्ञात्वा न लेखनीयम् इति गणेशस्य कृते नियमः. यथा अहं स्थगयामि, अग्रिमः श्लोकः वक्तव्यः विना कालं, विच्छित्तिर्मास्तु कस्य नियमः? वेदव्यासस्य कृते. एवं सति केचन कूटश्लोकाः निर्मिताः, गभीराः कूटश्लोकाः निर्मिताः. तेषां श्लोकानां संख्या कियद्वर्तते इति स्मर्यते? ಎಷ್ಟು ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಆ ಥರ ಗಂಭೀರ ಕೂಟಶ್ಲೋಕಗಳ ಸಂಖ್ಯೆ 1,00,000 ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೂಟ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು? ಹಾಂ, ಉತ್ತಮ. ಮಥಿತಂ ವಾ? ಮಥಿತಂ ಚೇತ್ ನವನೀತಂ. ಹಾಂ, ಕಥಯತು. ಉತ್ತಮ. ಸಾಧು. 8 ಶ್ಲೋಕಸಹಸ್ರಾಣಿ 8 ಶ್ಲೋಕಶತಾನಿ ಚ ಅಹಂ ವೇದ್ಮಿ. उत्तर तादृशम्. अहं वेद्मि. हां, शुको वेद्मि. शुको वेत्ति. संजयो वेत्ति वा न वा? सत्यम्. अहं वेद्मि, शुको वेत्ति, संजयो वेत्ति वा न वा? 8,800. समीचीनम्. अस्तु. सरि. तत्र भगवद्गीता महाभारते वर्तते. तत्र गीतायां प्रमुखाः योगाः वर्तन्ते. योगाध्याय कति योगाः वर्तन्ते? ज्ञान, भक्ति, कर्म. कर्मयोगः, ज्ञानयोगः, भक्तियोगः, कर्मयोगः. उत्तमं. समीचीनं. वेदस्य तात्पर्यग्रहणार्थं मार्गत्रयं, प्रस्थानत्रयम् इति प्रसिद्धं. तत्र तानि प्रस्थानानि कानि इति वक्तुं शक्यन्ते वा? श्रुतिप्रस्थानं, सूत्रप्रस्थानं, स्मृतिप्रस्थानम् इति. श्रुतिप्रस्थानं तावत् उपनिषत्, सूत्रप्रस्थानं तावत् ब्रह्मसूत्रम्, अपरं प्रस्थानं गीता. स्मृतिप्रस्थानं गीता. साधु. इदानीं भारतसर्वकारः कानिचित् वाक्यानि गृहीत्वा घोषणावाक्यानि इति तत्र उद्घोषिताः वर्तन्ते, उद्घोषितानि वर्तन्ते वाक्यानि.
तत्र भारतसर्वकारस्य मुख्यं घोषणावाक्यं किम् अस्ति? सत्यमेव जयते. सत्यं समीचीनं. सर्वोच्चन्यायालयस्य कः? यतो धर्म ततो जय. यतो धर्मः ततो जयः. धर्म इति एव जय. कुत्रत्यं वाक्यं तत्? कुत्र मूलं तद्वाक्यस्य मूलं? महाभारत. महाभारते. सत्यं. साधु. भारतीयसेनायाः घोषणावाक्यं सेवा हि परमो धर्मः. समीचीनं. दूरदर्शनस्य सत्यं शिवं. सत्यं शिवम्. उच्चैः वदन्तु. बहु सुलभमस्ति तथा वक्तुं. सत्यं शिवं सुन्दरं. सत्यं. तत्र LIC लैफ् इन्शुरेन्स् कार्पोरेशन् इत्यस्य संस्थायाः योगक्षेमं वहामि. कुत्र आगच्छति इदं वाक्यम्? उपनिषत्. योगक्षेमं वहामि. भगवद्गीता. समीचीनम्. एम्स् इति संस्था वर्तते, आल् इण्डिया इन्स्टिट्यूट् आफ् मेडिकल् सैन्सस्. तस्य घोषवाक्यं शरीरम् इति आरभ्यते. शरीरं शरीरं खलु समीचीनं. समीपे आगतं. शरीरमाध्यमः शरीरमाध्यमं खलु सर्वसाधनं. उच्चैः वदतु. शरीरमाध्यमः खलु धर्मः. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं. शरीरम् आद्यं प्रथमं धर्मसाधनं. धर्मसाधनं. कालिदासेन उक्तं. कालिदासस्य वचनं. नेवी जानन्ति वा? नेवी संस्थायाः किं घोषणावाक्यं? जले सञ्चरति किल नौकायानानि. जले सञ्चरन्ति नौकायानानि. तर्हि तादृशम् एकं वाक्यं घोषणावाक्यं. जलस्य अधिदेवता का? वरुणः. शं वरुणः. वरुणः शं करोतु. शं वरुणः इति. शं वरुणः उपनिषद्वाक्यम्. अस्तु अग्रे. टूरिसम् डेवलप्मेण्ट् कार्पोरेशन् आफ् इण्डिया इति संस्था वर्तते. तेषां किं घोषवाक्यं? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव. अतिथिदेवो भव. उत्तमम्. इदानीम् आकाशवाण्याः घोषणावाक्यं एकवचनं, द्विवचनम्, अनन्तरं बहुवचनं. बहुजनहिताय बहुजनसुखाय. राष्ट्रीया काचित् संस्था वर्तते RAW. तत्र रिसर्च् अण्ड् अनालिसिस् विङ्ग् इति संस्था वर्तते. तस्याः प्रमुखं घोषवाक्यमस्ति. धर्मः इति शब्देन आरभ्यते. धर्मो रक्षति रक्षितः. समीचीनम्. ओहो रासंस्था एव. हा. ओहो विश्व हिन्दुपरिषदपि अस्ति. अस्माकं मैसूरुविश्वविद्यानिलयस्य घोषणावाक्यं न हि ज्ञानेन. बेङ्गलूरु विश्वविद्यालयस्य न हि ज्ञानेन सदृशमस्ति किल. तादृशमेव किञ्चित् उन्नतस्तरं तत्र वक्तुम् अर्हन्ति वा श्रोतृषु? ज्ञानं विज्ञानसहितम्. अत्र ज्ञानमेव आसीत्, न हि ज्ञाने सत् ज्ञानं विज्ञानसहितमिति बेङ्गलूरु विश्वविद्यालयस्य घोषणावाक्यम्. अस्तु. मैसूरुविश्वविद्यालयस्य घोषणावाक्ये पुनरेकं वाक्यं योजितमस्ति अन्ते मध्ये. सत्यं सत्यमेव इति अर्धं दत्तम् आचार्येण. बहु कृपालुः सः. उद्धरति. उद्धरामि अहं. सत्यमेवोद्धराम्यहं. सत्यमेव अहम् उद्धरामि न तु असत्यम् इति घोषणे वा भवतु इति.
समीचीनं हां कथयन्तु। एतावत्पर्यन्तं रसप्रश्नकार्यक्रमः बहु सम्यक् अभवत् इति मम कृते महान् आनन्दः। तावानेव आनन्दः भवतां सर्वेषां भवतीनामपि अभवत् इति मन्ये। ममापि नूतनतया अनेके विचाराः इदानीं स्फुरिताः, तथा च आचार्यपादेभ्यः अहं स्वीकृतवान् बहून् विषयान्। अतः यथा यथा अस्माभिः उपविश्य चिन्त्यते तथा च अन्यैः सह चिन्त्यते तदा अस्माकं बुद्धेः स्फुरणं भवति। यः पठति लिखति पंडितान् उपाश्रयति, यः पठेत् यः लिखेत् यः पंडितानां समीपे गत्वा स्वकीयप्रश्नान् उद्घाटयति, उत्तराणि स्वीकरोति, विचारविनिमयं करोति, तस्य विस्तारिता भवति बुद्धिः। नलिनी सूर्यकिरणैरिव, सूर्यानां किरणैः यथा नलिनी कमलं विकसति तथा अस्माकं बुद्धेः कमलानि विकसितव्यानि इति चेत् ईदृशकार्यक्रमाः आयोजनीयाः। अतः यत्र आयोज्यन्ते तत्र अस्माभिर्गन्तव्यं। सोऽपि एकः, सर्वमपि अस्माभिरेव आयोजितुं शक्यते इति नास्ति। ते बहु कार्यक्रमान् आयोजितुं न शक्नुयामः कुत्रचित् एवं विद्यालयेषु, परन्तु अन्यत्र भवति चेत् तत्रापि वयं भागं गृह्णीमः। तद्दृष्ट्वा तादृशकार्यक्रमम् अत्रापि आयोजितुं शक्यते भोः। इदानीं कन्नडप्राचार्येण उक्तं मुख्यत्वेन, अरे इतोपि सम्यक् एतत् कार्यक्रमम् आचरामः, मम सहमतिः अस्ति, एतद्विषये सहमतमस्ति, अहं साह्यं ददामि, माध्यममित्राणि आह्वयामि, एकं लघु आह्वानपत्रमपि कुर्मः, कन्नड MA छात्राः 50 छात्राः अत्र आगच्छेयुः, येन सभाङ्गणं पूर्णं स्यात्, तादृशम् एकं कार्यं कुर्मः, भवन्तः सलहां स्वीकृत्य आगच्छन्तु इति आह्वानं दत्तवन्तः। तादृशकार्यक्रमाः यदि अन्यत्र भवन्ति तत्रापि वयं गन्तुं प्रयत्नं कुर्मः, तेन अस्माकं बुद्धिः विकस्यते। तादृशदिनानि भवन्तु चित्वा संस्कृतभारती परतः, मैसूरु विश्वविद्यालयस्य संस्कृतविभागस्य परतः सर्वेभ्यः प्रणामः। धन्यवादाः। यावदस्ति त्रयी लोके चतुर्मुखमुखोद्भवः, यावद्वा रामचरितं वाल्मीकिकविचित्रितं क्षरन्त्यमृतकथारावा, यावद्व्यासस्य सूक्तयः वाग्देव्या वरपुत्रस्य कालिदासस्य वागिरः, यावदेशा देवभाषा देवी स्थास्यति भूतले, यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेशा ध्रुवं ध्रुवा, तावदेशा ध्रुवं ध्रुवा। सर्वेभ्यः धन्यवादाः।